कुंभमेळा संपला, हजारो लोकांनी स्नान सुद्धा केलं. पण तुम्हाला माहित आहे का, या सर्वांमध्ये एक नवीन प्रकार चालू झाला होता, तो म्हणजे डिजिटल कुंभ स्नान. तो मेरा नाम है दीपक गोयल और मैं डिजिटल फोटो स्नान कराता हूँ यहाँ संगम महाकुंभ में. होय, हे खरं आहे. फक्त 1100 रुपये द्या, व्हॉट्सअपवर तुमचा फोटो सेंड करा. मग गंगा किनारी असलेला व्यक्ती तुमचा तो फोटो गंगेच्या पाण्यात बुडवेल आणि तुमचं पाप धुतलं जाईल. याला खरं श्रद्धा म्हणायची की मोठी फसवणूक म्हणायची? प्रयागराज में गंगा का पानी अब आचमन तो क्या, डुबकी के लगाने के लायक भी नहीं रह गया है. गंगेच्या पाण्यात प्रदूषण वाढतंय. हजारो टन प्लास्टिक आणि केमिकल्स त्यात मिसळले जात आहेत आणि आपण म्हणतो पाप धुतलं गेलं. चेंगराचेंगरीमध्ये हजारो लोक मरत आहेत, हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत आणि याचा फायदा कोणाला होत आहे? खरं म्हणजे श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडला जातोय आणि आपण सुशिक्षित असूनही त्यात अडकले जातो आहेत. दुसऱ्या देशांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनावर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर दिले जात आहेत आणि आपल्या इथे काय, तर डिजिटल स्नान आणि ऑनलाईन मोक्ष. कुंभमेळा संपला, पण अंधश्रद्धेचा हा खेळ कधी संपणार? विचार करा, व्हिडिओला शेअर करा, अंधश्रद्धेच्या धुक्याला नाही म्हणा आणि विज्ञानाला समजून घ्या.